हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची बातमी। बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झालाय। मात्र या प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून 2 आठवड्या आधीच संबंधित प्रकरणात लक्ष घातलं होतं। कोणालाही थांगपत्ता लागू न देता पोलीस महासंचालकांसोबत बोलून कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। या प्रकरणात महत्त्वाचे सर्व पुरावे, व्हिडिओ क्लिप्स अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या। मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करत थेट लक्ष घातल्यामुळे खरातची सगळीकडून कोंडी झाली। तर महत्त्वाची अपडेट या प्रकरणात समोर येते। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून 2 आठवड्या आधीच या प्रकरणात लक्ष घातलं होतं अशी माहिती आता समोर येते। अगदी कुणालाही या सगळ्याचा थांगपत्ता लागू न देता पोलीस महासंचालकांसोबत त्यांनी बोलणी केली होती। त्यासोबतच कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। या प्रकरणातले सर्व महत्त्वाचे पुरावे, व्हिडिओ क्लिप्स अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या। दरम्यान भोंदूबाबा खरातबाबत बोलताना संजय राऊतांनी टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानं कारवाई यशस्वी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एपिस्टीन फाईल नंतर महाराष्ट्रात खरात फाईल। सगळ्यात आधी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। या खरात प्रकरणाची पाळंमुळं उखडून काढण्यासाठी त्यांनी जी मोहीम गृह खात्याच्या माध्यमातून राबवली आणि त्या संदर्भातली माहिती आता समोर येते। या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी, मंत्री, या सगळ्यांचे धावे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत। या प्रकरणात आणखी अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, खरं तर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्या आधीच लक्ष घातलं होतं अशी माहिती कळते। काय अधिक माहिती या संदर्भात? राज्याचे पोलीस महासंचालकांसमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 2 आठवड्यापूर्वी या संपूर्ण प्रकरणाचे कडक कारवाईचे आदेश दिले गेले होते। अर्थात आता जी माहिती समोर येते त्यानुसार शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 1 महिना खरात आणि त्यांच्या जे सुरक्षा रक्षक आहे, जो तिथला कर्मचारी आहे, यांच्या विरुद्ध तक्रारी आल्या होत्या। पण स्थानिक पोलिसांवर काही दबाव होता का? नाशिक पोलिसांकडे सुद्धा तक्रारी होत्या, पण ते सुद्धा तपास करताना काही दबावामध्ये होते का? आणि यानंतरच कदाचित पोलीस महासंचालकांनी या सर्व गोष्टी ना गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्या होत्या का, असे आता प्रश्न उपस्थित होत आहेत। राज्यामध्ये अशा प्रकारचे भोंदूगिरी करणाऱ्या बाबांवर थेट कारवाईचे आदेश आता राज्याचे मुख्यमंत्री यांनीच दिलेले आहेत। यामुळेच सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या तातडीने होताना दिसून येत आहेत। सगळ्या खरात जो यांनी अमाप कमवलेली संपत्ती आहे, त्याच्या संपत्तीचा मार्ग योग्य आहे का? त्याच्यामध्ये अजून कोण अनेक राजकीय नेत्यांचे त्याचे हितसंबंध दिसून येत आहेत का? त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते त्यांचे क्लायंट होते असं म्हटलं जातं। तर त्यांचे फक्त ते भविष्यकर्त्यापर्यंत फक्त संबंध आहेत का, की अर्थपूर्ण काही व्यवहार आहेत, असे आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत। पण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात 2 आठवड्यापूर्वीच थेट पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिलेले होते। यामुळे स्पष्ट आहे कुठे ना कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक राजकीय गुपितंसुद्धा भविष्यात उलगडण्याची शक्यता आहे। आज संजय राऊतांनी जो आरोप केलेला आहे, जवळपास 8 राज्यातले मंत्री जर या भोंदूगिरी बाबाकडे जात होते तर ते मंत्री कोण होते, आता असा प्रश्न होतोय। दुसरा प्रश्न उपस्थित राहतोय की या सगळ्या घडामोडींच्या मागे अजून अन्य काही नवीन राजकीय घडामोडी घडतायत का, की राजकीय भोंदूगिरी करणाऱ्या या बाबाचं नेमकं पितळ काय उघड होतंय, हे देखील पुढच्या काही दिवसात उघड होईल। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।